कितीही चांगले असले तरी जर तुम्ही ह्या 5 चुका करत असाल तर नेहमी यूट्यूब जो आहे तुमचा व्हिडिओ कधी पुश करणार नाही आणि नेहमी 5 ते 10च व्ह्यूज तुमच्या चॅनलला येणार आहेत. मी सुद्धा स्वतः या चुका केलेल्या आहेत आणि महिने वर्षभर माझ्या चॅनलला व्ह्यूज नव्हते, पण मी जेव्हा या 5 चुका ज्या आहेत त्या फिक्स केल्या त्याच्यानंतर माझ्या चॅनलची जी ग्रोथ आहे ती वाढलेली आहे, त्याच्यावर व्ह्यूज यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे सबस्क्रायबर वाढलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा तुम्हाला या 5 चुका मिस करायच्या नसतील तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग बघूयात ते चुका नेमक्या. तर पहिली चूक अशी असते की व्हिडिओ रिअपलोड करणं. बघा, बऱ्याच लोकांना असं वाटतं की व्हिडिओ डिलीट केल्यानंतर परत रिअपलोड केल्यानंतर व्ह्यूज येणं सुरू होईल. मात्र यूट्यूब काय समजतो या गोष्टीला, जे आपण रिअपलोडिंगची प्रोसेस करतो त्याला स्पॅम समजतो. ठीक आहे, स्पॅम समजलं म्हणजे आपला व्हिडिओ पुढे पुश होणारच नाही, यूट्यूबचा अल्गोरिदम त्याला ॲक्सेप्ट करतच नाही. तर यासाठी आपल्याला करायचं काय आहे, आपला जो व्हिडिओ आहे त्याला डिलीट केल्यानंतर लोक काय करतात, 24 तास वेट करतात आणि व्ह्यूज नाही आले तर तो व्हिडिओ डिलीट करतात आणि ॲज इट इज तो व्हिडिओ अपलोड करत असतात. तर आपल्याला याच्याऐवजी करायचं काय आहे, जो व्हिडिओ तुम्ही अपलोड करणार आहात त्याचं जे टायटल असेल किंवा त्याचं थंबनेल असेल, त्याचं डिस्क्रिप्शन म्हणा, टॅग्स म्हणा, हॅशटॅग म्हणा, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही चेंज करायच्या. त्याच्यानंतर हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला अपलोड करायचा आहे. याच्याने होतं काय, यूट्यूबला समजतं की त्याचं CTR पण वाढू शकतो. यूट्यूबला वाटतं की हा रिअपलोडर नाही किंवा याने रिअपलोड केलेला नाही, हा व्हिडिओ ओरिजिनल आहे, म्हणून यूट्यूब काय करतं, तो व्हिडिओ पुश करतं. त्याच्याने तुमचं CTR वाढवण्यास खूप मदत होत असते. याच्याने काय होतं, तुमच्या चॅनलला व्ह्यूज यायला सुरुवात होते आणि त्याच्यासोबतच सबस्क्रायबरसुद्धा वाढत असते. सेकंड पॉईंट आहे की कन्सिस्टन्सी नसणे. म्हणजे बघा, मला आता बऱ्याच जणांचे, मी जेव्हा चॅनल चेक केले ना तेव्हा मला बऱ्याच जणांचे मेसेज आले की मॅडम आमच्या चॅनलमध्ये काय नेमकं प्रॉब्लेम आहे की ज्याच्याने आम्हाला व्ह्यूज येत नाही आहे किंवा आमचा जो व्हिडिओ आहे तो यूट्यूब पुश करत नाही. तर प्रॉब्लेम, मी जेव्हा एखादा चॅनल चेक केलं तेव्हा मला समजलं की त्यांचा जो व्हिडिओ आहे तो पहिला व्हिडिओ अपलोड केला होता 2 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ अपलोड केला 1 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर थर्ड व्हिडिओ आहे तो 4 महिन्यांपूर्वी, 5वा व्हिडिओ जो आहे तो 1 महिन्यांपूर्वी. तर याच्याने होतं काय, जो यूट्यूबचा अल्गोरिदम असतो तो कन्फ्यूज होतो, नेमकं हा क्रिएटर आहे का. आपल्याला करायचं काय आहे, असे व्हिडिओज जे आहेत त्याच्यामध्ये गॅप न ठेवता आपल्याला रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचे आहे, म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. याच्याने यूट्यूबला चांगला पॉझिटिव्ह सिग्नल हा जात असतो. होतं काय, जर आपण डेली व्हिडिओज अपलोड केले, याच्यासाठी तुम्हाला एक बेसिक गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही एक शेड्यूल ठरवा, म्हणजे जर तुम्ही डेली नाही अपलोड करू शकत तर एक अल्टरनेटिव्ह डेला तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता आणि फिक्स टायमिंग ठेवा. कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे यूट्यूबवर जर आपल्याला ग्रो व्हायचं असेल तर. बघा, काही जण काय करतात, आता माझं असं शेड्यूल असतं की मी 8 किंवा 8:30ला व्हिडिओ जो असतो माझा डेलीचा तो अपलोड करत असते. सपोज मी जर तो व्हिडिओ 7ला जरी अपलोड केला तरी माझ्या चॅनलचे व्ह्यूज जे आहेत ते डाऊन होत असतात. तर मागचे 1-2 व्हिडिओ जे आहेत मी 7ला अपलोड केलेले आहेत तर त्याचे व्ह्यूज मला आलेले नाहीत, बऱ्यापैकी व्ह्यूज आलेले नाहीत. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, मी कुठल्याही गोष्टी हवेत किंवा कुठे बोलत नाहीत, जे एक्सपिरियन्स केलेला आहे. तुम्ही त्याचे मागचे व्हिडिओज बघा, 8:30 किंवा 8चा टायमिंग असतो माझा व्हिडिओ अपलोडचा, तर त्याचे व्ह्यूज मला आलेले आहेत. मात्र जे मी टायमिंग चेंज केला माझे व्ह्यूजसुद्धा चेंज झालेले आहेत. यूट्यूबला जर आपल्याला यूट्यूबवर ग्रो व्हायचं असेल तर कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची. मी काय केलं होतं, थर्ड पॉईंट मिस्टेक अशी होती माझी की रॉंग टॉपिक सिलेक्शन. मी आधी व्लॉगिंग करायची, म्हणजे माझ्या चॅनलवर व्लॉगचं होतं, तर त्याचे मला काहीच रिस्पॉन्स नव्हता भेटत, म्हणजे ऑडियन्सचा रिस्पॉन्स 0 होता. माझ्या चॅनलवर व्ह्यूज यायचे नाही ना माझे सबस्क्रायबर वाढायचे. याच्याने मी काय केलं, माझा जो टॉपिक होता तो चेंज केला आणि मी 1-2 व्हिडिओ त्या रिलेटेड अपलोड केले, तर मला ऑडियन्सचा रिस्पॉन्स जो आहे तो चांगल्या प्रकारे भेटला. म्हणजे आपण जेव्हाही टॉपिकचं सिलेक्शन करतो हे बेस्ट पाहिजे. बेस्ट म्हणजे असं की ट्रेंडिंगला काय चालू आहे त्या रिलेटेड जर आपण टॉपिक बनवले, त्या रिलेटेड व्हिडिओज बनवले तर नक्कीच आपल्या चॅनलला फायदा होणार आहे. तर ही माझी तिसरी मिस्टेक होती आणि मी ती ओव्हरकम करून त्याच्यावर व्ह्यूज हे गेन केलेले आहेत, सबस्क्रायबर, वॉच टाईम माझा वाढलेला आहे. आणि तुम्हाला ही गोष्ट खोटी वाटत असेल तर माझे ओल्ड व्हिडिओज जे आहेत ना ते चेक करा, तिथं व्लॉगिंगचं सगळं मी दाखवलेलं आहे की मी डेली लाईफमध्ये काय करायची आणि आत्ता जे आहेत ते माझा टॉपिक जो आहे तो चेंज झालेला आहे. कारण मला जे कम्फर्टेबल वाटलं, कम्फर्टेबल म्हणजे ज्या गोष्टी मी शिकली माझ्या व्लॉगिंगच्या चॅनलमधून, तो एक्सपिरियन्स मी लोकांना सांगितला आणि तो एक्सपिरियन्स जो होता माझा तो लोकांना आवडला. तर होतं काय, इंटरेस्ट लोकांनी या गोष्टींमध्ये दाखवला, त्याच्यामुळे मी त्या रिलेटेडच व्हिडिओ जे आहेत ते बनवत आहे. चौथी मिस्टेक माझी अशी होती की वीक थंबनेल आणि टायटल. माझे आधीचे व्हिडिओज तुम्ही बघा व्लॉगिंगचे,
त्याला ना टायटलमध्ये एकदम बोरिंग टायटल होतं. थंबनेल तर तुम्ही बघू शकता की तुम्ही माझं थंबनेल बघून सुद्धा हसणार आहेत की हे कशा प्रकारचं थंबनेल तुम्ही बनवलेलं आहे. म्हणजे बघा फरक किती पडतो की कुठल्या गोष्टी आपण प्रॉपरली करत पाहिजेत. ही माझी मिस्टेक होती की मी थंबनेल आणि टायटल जे होतं ते माझं अजिबातच प्रॉपर नव्हतं. कुठं काहीतरीच थंबनेलमध्ये लोकांना काही सस्पेन्सच नाही की लोक येऊन तुमचा व्हिडिओ बघतील. इंटरेस्टिंग असं काहीच नाही ना टायटलमध्ये ना माझ्या थंबनेलमध्ये. तर तुम्हाला करायचं काय आहे, तुमचं टायटल किंवा थंबनेल जे आहे ते इम्प्रूव्ह करायचं आहे. इम्प्रूव्ह असं की लोकांना बघितल्याबरोबर क्युरियोसिटी वाढली पाहिजे लोकांची की नेमकं या व्हिडिओमध्ये आहे काय, आपल्याला हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे असं लोकांनी विचार केला पाहिजे आणि क्लिक केलं पाहिजे. अशा प्रकारचे आपल्याला थंबनेल आणि टायटल जे आहेत ते आपले बनवायचे आहेत. ही पण माझी एक चूक होती जी मी ओव्हरकम केलेली आहे. आणि तुम्ही ॲज कम्पेअर टू माझे ओल्ड व्हिडिओज तुम्ही आता बघू शकतात. माझे थंबनेलसुद्धा आणि माझे टायटलसुद्धा खूप जास्त बदललेले आहेत. खूप जास्त मी चेंजेस त्याच्यात केलेले आहेत आणि खूप जास्त त्याचा अभ्यास करून मग नंतर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. मिस्टेक माझी अशी होती की चॅनल ॲनालिटिक्स इग्नोर करणं. मला माहीतच नाही की ॲनालिटिक्स काय असतं, याच्यामध्ये नेमकं काय असतं. बघा चॅनल ॲनालिटिक्स हा एवढा महत्त्वाचा पार्ट आहे यूट्यूबचा की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की आपण कुठले व्हिडिओज आपले व्हायरल होत आहेत, कुठले व्हिडिओज लोक जास्त बघत आहेत, कुठल्या व्हिडिओजला लोकांची पसंती आहे. ठीक आहे, या गोष्टी आपल्याला तिथं दिलेल्या असतात पण त्या मी ऑब्झर्व केल्याच नाही आणि डेली म्हणजे 2 वर्षापर्यंत व्हिडिओ अपलोड करत राहिली आणि रिझल्ट जो होता तो माझा 0 होता. ना व्ह्यूज यायचे, ना सबस्क्रायबर वाढायचे, ना वॉच टाईम वाढायचा, काहीच व्हायचं नाही. मग नंतर माझं लक्षात आलं की मी हे ऑडियन्स रिटेन्शन आहे, ॲनालिटिक्स जे आहे ते चेक केलं. त्याच्यानंतर मला समजलं की नेमकं माझ्या व्ह्यूवर्सला, सबस्क्रायबर्सला कुठल्या व्हिडिओजमध्ये इंटरेस्ट आहे आणि मग मी त्या रिलेटेड व्हिडिओज बनवायला सुरुवात केली. तर नक्कीच माझ्या चॅनलवर त्या रिलेटेड व्हिडिओज बनवल्यानंतर माझ्या चॅनलचे व्ह्यूज वाढले, माझे सबस्क्रायबर वाढले, माझे वॉच टाईमसुद्धा वाढलेला आहे. तर तुम्हालासुद्धा ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स जो आहे तो शेअर करत आहे तुमच्यासोबत. मित्रांनो, आपल्याला करायचं काय आहे की आपला जो YT स्टुडिओ आहे तो बेसिकली पूर्ण आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे, पूर्ण ते चेक करायचं आहे की आपण कुठं कमी पडतो आहे. थंबनेल म्हणा, टायटल म्हणा, CTR म्हणा किंवा ऑडियन्स रिटेन्शन म्हणा, सगळ्या गोष्टी बेसिक आपल्याला तिथं चेक करायच्या आहेत. किंवा तिथं ट्रेंड्सचा एक ऑप्शनसुद्धा आहे ट्रेंड्स म्हणून, तर त्या रिलेटेड पण आपल्याला सर्च करता येईल की ट्रेंड्समध्ये आपल्याला काय दिलेलं असतं की आपल्याला कुठल्या टॉपिक रिलेटेड जास्त सर्च होते त्या रिलेटेड आपल्याला व्हिडिओज बनवायचे आहेत. तर मी तुम्हाला आज एकच सांगते, जर तुम्ही या 5 चुका ज्या आहेत त्या आजच जर थांबवल्या तर तुमचं चॅनल हे नक्कीच ग्रो होणार आहे. आणि हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी पण या 5 चुकांवर ओव्हरकम केलं आणि माझं चॅनल जे आहे ते नक्कीच ग्रो व्हायला सुरुवात झालेली आहे. सबस्क्रायबर म्हणा किंवा वॉच टाईम म्हणा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कुठल्या मिस्टेक करत होता आतापर्यंत ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.